हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपल्या चॅनलमध्ये हे बनाना सेट डिझाईन तोरण कसं बनवायचं आहे त्याचे मी ट्युटोरियल्स तुम्हाला दाखवणार आहे. हे तोरण तुम्ही 2 पॅटर्नमध्ये बनवू शकता. असे 2 कलरमध्ये बनवू शकता किंवा एक सिंगल कलरमध्येही बनवू शकता. हा 10 रोजचा एक सेट आहे. तर मी तुम्हाला पहिली हा एक सेट सिंगल कलरमध्ये कसा असणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्युटोरियल दाखवणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढी तुमची दरवाजाची रुंदी आहे तेवढं तुम्ही हे वाढवू शकता. चला तर मग आपण लगेच ही डिझाईन करायला सुरू करूया. सो फ्रेंड्स, तोरणची स्टार्ट आपण आधी एक स्लिप नॉट आणि स्लिप नॉट झाल्यावर 1 2 3 4 5 6 7 8 चेन्स करून घेणार. 8 चेन झाल्यावर जी 7वी चेन आहे तिकडे पहिली 3 डबल क्रोशे, एकाच चेनमध्ये 3 डबल क्रोशे, 2 3 डबल क्रोशे, 2 चेन, पुन्हा त्याच चेनमध्ये 3 डबल क्रोशे. म्हणजे आपल्याला एक क्लस्टर कॉर्नर करायचं आहे. 2 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. त्यानंतर 1 2 3 4 5 चेन करायच्या आणि एकदम शेवटची म्हणजे आता इकडनं शेवटची आणि इकडनं आपण स्लिप नॉट नंतर जी पहिली चेन केली होती त्याच्यामध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि त्याच चेनमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे. एक क्लस्टर कॉर्नर जसं आपण पहिली केला होता तसंच. दुसरा डबल क्रोशे आणि तिसरा. ही आपली तोरणपट्टीची स्टार्टिंग लाईन आहे. हे असं येणार. म्हणजे हा क्लस्टर कॉर्नर जे आहे ती कंटिन्यू पट्टी राहणार आहे आणि मग त्याच्या खाली डिझाईन येणार आहे. त्यानंतर 1 2 3 चेन घ्यायच्या, डिझाईन टर्न करायची आणि नंतर ह्या 3 डबल क्रोशाच्या मधली जी 2 चेनची गॅप आहे त्याच्यामध्ये पुन्हा क्लस्टर कॉर्नर म्हणजे 3 डबल क्रोशे, 1 2 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 2 3 क्लस्टर कॉर्नरवर क्लस्टर कॉर्नर. त्याच्यानंतर 2 चेन घ्यायच्या. आता ही जी 5 चेन केली आहे आपण त्याच्यामध्ये सेंटरला एक सिंगल क्रोशे. त्याच्यानंतर पुन्हा 2 चेन. आता या मधल्या 2 चेनच्या गॅपमध्ये क्लस्टर कॉर्नर म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. हे अशी पट्टी सुरुवात होणार. त्याच्यानंतर पुन्हा 3 चेन, दोन्हीकडनं टर्न करताना 3 चेन घ्यायच्या. 3 चेन डिझाईन पुन्हा टर्न करायची. पुन्हा या मधल्या 2 चेनच्या गॅपमध्ये क्लस्टर कॉर्नर म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. हा क्लस्टर कॉर्नर हे आपला पट्टीचा बेस असणार आहे. त्यानंतर पुन्हा 2 चेन, 5 चेनची गॅप झाल्यानंतर 2 लाईन सिंगल क्रोशाच्या करायच्या. याच सिंगल क्रोशावर अजून एक सिंगल क्रोशे घालायचा. पुन्हा 2 चेन आणि क्लस्टर कॉर्नर 1 2 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, 2 3. हा असं 1 2 3 म्हणजे 5 चेनची लाईन आणि 2 सिंगल क्रोशेची लाईन. हा एक असा एक सेट आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे सेट्स कंटिन्यू करायचे. आता ह्याच्या पुढची जी लाईन येणार ती नुसती 5 चेनची येणार.
म्हणजे प्रत्येक वेळेला डिझाईन जी सुरू होणार ती ह्या साईडनी होणार, आपल्या राईट हँड साईडनी. म्हणजे 5 चेनची लाईन झाल्यानंतर डिझाईन सुरू होणार. तर आता आपण पहिली अशाच पद्धतीने हे 1 2 3 झाले आहेत. आपल्याला टोटल 7 लाईन्स करून घ्यायच्या आहेत. त्या 7 लाईन्स याच्यात करून घेते. सो फ्रेंड्स, क्लस्टर कॉर्नर दोन्हीकडे घालत आपण हे 7 लाईन्स कंप्लीट केलेले आहेत. 7 लाईन्स हा एक सेट असणार आहे प्रत्येक वेळेला आपण जी खालची डिझाईन बनवणार आहे त्यासाठी. पट्टीचा प्रत्येक 7व्या लाईनपासून डिझाईन सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर 3 अजून लाईन असणार आहे. टोटल 10 लाईनचा एक सेट तयार होणार आहे. तर आता आपल्या ह्या 7 लाईन्स कंप्लीट झाल्या आहेत. आता आपण हे खालची डिझाईन बघूया. तर ही 7वी लाईन कंप्लीट केल्यावर आता आपल्याला पुढे 12 चेन्स करून घ्यायचे. 12 चेन्स करायचे आहेत. त्याच्यानंतर हा पहिला त्याच्या आधीचा जो एक कॉर्नर आहे तो सोडून पुढच्या कॉर्नरमध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचे. त्याच्यानंतर 9 चेन्स करायचे. 9 चेन्स केल्यानंतर त्याच्या पुढचा हा जो कॉर्नर आहे म्हणजे अगदी स्टार्टिंग, आता आपण मागणं येतो त्याच्यामुळे आपण पुढचा एकदम स्टार्टिंगचा जो कॉर्नर आहे तिकडे सिंगल क्रोशेनी बंद करायचं. त्याच्यानंतर 2 चेन घ्यायच्या, डिझाईन टर्न करायची म्हणजे आपली फ्रंट साईड येणार, म्हणजे डिझाईनला फ्रंट साईड आहे. त्याच्यानंतर आता ही जी 9 चेनची गॅप आहे त्याच्यामध्ये 14 डबल क्रोशे घालून घेऊया. 9 चेनच्या गॅपमध्ये आपण 14 डबल क्रोशे घातले. त्याच्यानंतर या पुढच्या चेनमध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं. जी आपली 12ची जी चेन आहे त्याच्यामध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 चेन्स करायच्या, डिझाईन टर्न करायची. आता इथे जे आपण 14 डबल क्रोशे घातले तिकडे पहिले 7 डबल क्रोशे सोडायचे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7. जिथे 7वा डबल क्रोशे येतो तिकडे त्या चेनमध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा 7व्या डबल क्रोशावर. त्यानंतर एक चेन स्किप करायची, पुढच्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे घालायचे, 1 2. एक चेन घ्यायची, एक चेन स्किप करून पुढच्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे, 1 2. एक चेन स्किप करून एकदम जो पहिला डबल क्रोशे येणार, आता इकडनं शेवटचा इकडनं पहिला, त्याच्यावर 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे, 1 2. अशा पद्धतीने ह्या 1 2 2 2 मध्ये एक चेन सोडले, अशी डिझाईन दिसणार. त्याच्यानंतर 1 2 3 चेन करायच्या. पहिल्या चेनमध्ये सुई घेऊन एक पिको तयार करायचा. पुन्हा 1 2 3 चेन घेऊन पहिल्या चेनमध्ये पिको तयार करायचं, 1 2 3. पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करत पिको तयार करायचे, 3 पिको तयार करायचे. त्याच्यानंतर डिझाईन टर्न करून 2 डबल क्रोशानंतरची जी पहिली चेनची गॅप आहे ही त्याच्यामध्ये स्लिप स्टिचनी जॉईंट करायचं, म्हणजे हे असं फुलाच्या पॅटर्नमध्ये पिको तयार होतो. त्याच्यानंतर हा धागा थोडा मोठा करून 3 वेळेला वेढे घेऊन आपल्याला एक पफ तयार करायचं आहे, 2 3. पूर्ण सुई पफमधनं घेऊन पफ बंद करायचा, एक चेन. त्यानंतर ही जी पुढची एक चेनची गॅप आहे त्याच्यामध्ये पण एक पफ तयार करायचा, 1 2 3 वेळेला धागा घेऊन एक पफ तयार करायचा, एक चेन. तर पुढची जी एक चेनची गॅप आहे पुन्हा त्याच्यात पफ, म्हणजे 3 पफ तयार करायचे आपल्याला. 3 वेळेला धागा घेतला, सुई धाग्यातनं पॅट करून पूर्ण पफ बंद केलं, म्हणजे असे 3 पफ तयार होणार. त्यानंतर एक चेन. आता इथे जी आपण 7 चेन घेऊन ही जी गॅप बनवली आहे त्याच्यावर आता पुन्हा 14 डबल क्रोशे घालायचे, म्हणजे ही डिझाईन अशी एक पट्टीने वाढत जाणार आहे.
इथे आपण आधी 14 डबल क्रोशे घातले, त्याच्यावर ही डिझाईन केली. आता हे इथे 14 डबल क्रोशे घालणार, त्याच्यावर पुन्हा ही अशी डिझाईन येणार. असं आपण टोटल 6 वेळेला ही लाईन करणार आहोत. आता या गॅपमध्ये 14 डबल क्रोशे घालून घेऊया. 7 चेनच्या गॅपवर आपण 14 डबल क्रोशे घालून घेतले. त्याच्यानंतर इथे जी 12 चेनची गॅप आहे तिकडे सिंगल क्रोशे करत ही लाईन जॉईंट करून घ्यायची. आता 7 चेन 3 4 5 6 7 चेन डिझाईन टर्न करून या 14 चेनच्या पहिले 7 खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7. 7व्या चेनमध्ये पुन्हा डबल क्रोशे. आता आपल्याला तीच डिझाईन रिपीट करायची. 1 डबल क्रोशे, 1 चेन, इकडनं एक स्किप करत पुढच्या ह्याच्यात 2 डबल क्रोशे, 1 चेन, एक स्किप करून पुढच्या ह्याच्यात 2 डबल क्रोशे, 1 चेन आणि पहिल्या ह्याच्यात 2 डबल क्रोशे. जशी आपण ही पट्टी केलेली आता तशी इथे डिझाईन करायची. आता हे 2 डबल क्रोशे झाल्यानंतर 3 चेनचा पिको 3 वेळेला पिको करून घ्यायचा. पुन्हा 1 2 3 चेन, पहिल्या चेनमधनं स्लिप स्टिच करत पिको करायचं. 1 2 3 पहिल्या चेनमधनं पिको तयार केलं. डिझाईन टर्न करून पहिल्या चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचं. त्यानंतर प्रत्येक ह्याच्यामध्ये पफ करायचे. 1 2 3 पफ करत पुन्हा या 7 चेन जे आहेत त्याच्यामध्ये 14 डबल क्रोशे घालून इथे जॉईंट करून घेऊया. ही लाईन आपण इथे कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, 3 पफमध्ये 1 चेन, 7 चेनची जी गॅप होती त्याच्यावर 14 डबल क्रोशे घालत 12 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट केलं. ही अशी आपली ही 3rd रो पूर्ण झाला. असेच अजून आपल्याला 3 रो बनवायचे. आता पुन्हा 7 चेन घेणार, इथे ही अशी डबल क्रोशाची लाईन, त्याच्या पुढची लाईन पफची लाईन, मग पुन्हा इथे 12 चेनच्या गॅपमध्ये जॉईंट करून घेणार. असे आपण टोटल 6 वेळा करून घेऊया. 3 वेळाला झालेले आहेत, अजून 3 वेळा मी करून तुम्हाला दाखवते. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने ही 6 रोज मी कंप्लीट केलेले आहेत. फक्त 6वी जी लाईन आहे ती ह्या 12 चेनच्या लाईनमध्ये जॉईंट नाही करायची, तर डायरेक्ट आपल्याला हा क्लस्टर कॉर्नर सुरू करायचा आहे. तर हे 6 रोज झाल्यानंतर 6वी लाईन डायरेक्ट आपण पट्टीची डिझाईन सुरू करणार आहोत. त्यामुळे डायरेक्ट ही जी 2 चेनची गॅप आहे त्याच्यामध्ये क्लस्टर कॉर्नर सुरू करायचं. म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. आता पुढे आपल्याला अजून 3 लाईन्स त्याच्या करून घ्यायचे. म्हणजे टोटल 10 लाईन्सचा एक कंप्लीट सेट असणार आहे. तर 6व्या लाईननंतर डायरेक्ट पट्टीची डिझाईन सुरू करायची अशा पद्धतीने. तर आपण हे पुढची ही एक झाली, तर अजून 2 लाईन्स मी करून घेते. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे 10 रोज क्लस्टर कॉर्नरचे कंप्लीट करत 6 लाईन्स बनाना सेटच्या करत ही आपला एक सेट पॅटर्न तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने कंटिन्यू करत तुम्हाला जितकी दरवाजाची रुंदी हवी आहे तेवढी ही डिझाईन करत जायची. आता हे 10 रोज झाल्यानंतर पुन्हा 7 रोज करायचे क्लस्टर कॉर्नरचे, जसे आपण पहिली केलेले. त्यानंतर 12 चेनचा लूप, 9 चेनचा लूप करत हे 6 सेट करायचे. त्याच्यानंतर 6वी सेट डायरेक्ट क्लस्टर कॉर्नरला जॉईंट केली की 3 लाईन्स क्लस्टर कॉर्नरच्या करायच्या, म्हणजे 10 लाईन्सचा एक सेट झाला. अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन कंटिन्यू करू शकता. तर ही सिंगल कलरमध्ये ही डिझाईन होते आणि डबल कलरमध्येही होते. सिंगल कलरमध्ये करताना ही अशी करायची, डबल कलरमध्ये करताना तुम्ही बघू शकता मी इथे हे असे 2 कलरमध्ये ही डिझाईन बनवली आहे. आता ही डिझाईन दिसताना बनाना सेट दिसते म्हणून मी ही ग्रीन कलरनी असा त्याचा देठ म्हणून केला आहे आणि खाली ही डिझाईन बनवली आहे. तर ही बनवताना काय करायचं, पहिली ही पूर्ण क्लस्टर कॉर्नरची अख्खी पट्टी बनवून घ्यायची. जितकी तुमची दरवाजाची रुंदी आहे तेवढी ही पूर्ण पट्टी बनवून घ्यायची. त्याच्यानंतर 7 लाईन्स काउंट करत
12 चेन 9 चेन अशी एक डिझाईन करायची. वरती 3 लाईन सोडायच्या. पुन्हा 7 लाईन्स काउंट करत 12 चेन 9 चेन दुसरा सेट बनवायचा. 3 लाईन्स सोडून म्हणजे टोटल 10 लाईन्सचा एक सेट झाला. असं करत ही पुढची डिझाईन मी कंप्लीट केली आहे. पॅटर्न सेम आहे. तुम्ही एक कंटिन्यूमध्ये पण करू शकता. तुम्हाला जर तसं अवघड वाटत असेल तर पहिली 7 लाईन करा, कलर जॉईंट करून ही डिझाईन करून घ्या. 3 लाईन्स वरच्या पट्टीच्या म्हणजे 10 लाईन्सचा एक सेट झाला. पुन्हा पुढच्या 7 लाईन्स करून ही डिझाईन करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही ह्या 2 कलरमध्ये पण हा तोरण पॅटर्न बनवू शकता. तुम्हाला दाखवली तशी ही सिंगल पॅटर्नमध्ये आणि हे डबल पॅटर्नमध्ये. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.